is a generational responsibility. Save soil. नमस्कार शेतकरी मित्रांनो, SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन चव्हाण आपले सहर्ष स्वागत करत आहे. मी आज मळंगाव तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग सूर्यवंशी यांच्या द्राक्ष पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहे. त्यांनी या प्लॉटवरती आपल्या SV तंत्रज्ञानाचा वापर केला होता. तर वापर केल्यानंतर त्यांना कशा प्रकारे बदल झाला हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे. सर्वप्रथम मी त्यांना विनंती करतो की आपली ओळख करून द्यावी. नमस्कार, माझे नाव पांडुरंग किसन सूर्यवंशी. मोबाईल नंबर 9730 99 32 89. आज आपल्या प्लॉटला किती दिवस झाले? बरोबर आज प्लॉटला 47 दिवसाच्या आसपास झाले. पण थंडीमुळे सेटिंग लेट व्हायला, पण 2 दिवसामध्ये सेटिंग होते. आपण या प्लॉटला SV ॲग्रो सोल्युशन कंपनीचं ट्रीटमेंट चालू केले होते. तर SV ॲग्रो सोल्युशन कंपनीचे SV59 व SV के ड्रिप याचा वापर कधी केला होता? याचा वापर 22-23 दिवशी वापर केला होता. ड्रिप मधून सोडलं होतं. किती प्रमाणात सोडलं होतं? 1 लिटर सोडलं होतं. 1 लिटर. आपलं प्लॉटचं किती क्षेत्र आहे? 25 ते 30 गुंठ क्षेत्र आहे. 30 गुंठ्यासाठी 1 लिटर सोडलं होतं. त्यानंतर SV कीटोन व मिस्टर मायक्रो याचा वापर कधी केला होता? याचा वापर GA डिपिंग साठी केला आपण. पहिल्या डिपिंग साठी कितव्या दिवशी डीप घेतलं होतं? ते 25व्या दिवशी घेतलं होतं. याचा डीप केल्यानंतर केल्यानंतर रिझल्ट चांगला आला. काय बदल झाला? बदल म्हणजे पानाची साईज चांगली आली, प्लस घडाची पाकळी, घडाची लांबी हे एकसारखं आलं आणि चांगलं आहे. बघू शकता घडाची लांबी जवळपास 1 फुटाचा घड भरतो. तो कोणताही घड घ्या तुम्ही, असं काही नाही की बाबा एकच घड आहे. असं घडाची लांबी पाकळी तुम्ही बघू शकता किती लांबी आहे. चालतंय. तर नंतर आपली फ्लॉवरिंग स्टेज चालू होत असताना तुम्ही परत आणि एकदा SV कीटोन व मिस्टर मायक्रो याचा वापर केला होता. याच्या वापरामुळे तुम्हाला नेमकी फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असताना काय बदल जाणवला? फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असताना असा बदल जाणवला की चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की एकसारखं फ्लॉवरिंग येईल किंवा पानाची साईज चांगली निघेल, एकसारखं फ्लॉवरिंग येईल. पानाची साईज चांगली ते अगोदरच्या वापरानं कळलं होतंच, पण नंतर एकसारखं फ्लॉवरिंग येण्यासाठी, ट्रेस निघण्यासाठी म्हणून चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं. त्या पद्धतीने मी 34व्या दिवशी दुसरा स्प्रे घेतला, मिस्टर मायक्रो आणि कीटोन घेतलं 1.25 मिलीनं आणि मिस्टर मायक्रो 2 मिलीने घेतलं. त्याचा रिझल्ट असा आला की फ्लॉवरिंग एकसारखं, म्हणजे बऱ्यापैकी आता 90 ते 95% फ्लॉवरिंग एकसारखं आले. आता 35-36व्या दिवशी तुमचं फ्लॉवरिंग स्टार्ट झालं. आज 42-43 दिवस. तर या 6 ते 7 दिवसांमध्ये तुमचं 1-2 दिवसांमध्ये सेट होऊन जातं सगळं. 2 दिवसात सेट होतं. पण फ्लॉवरिंगचे स्टेजेस बघून 10%, 20% एकदम तसं काय झालं नाही. एकदम 50%, 70% अशा प्रकारे सेट झालं. मी अर्ली फ्लॉवरिंग लवकर सेट होतं. ह्याच्या वापरानंतर टोटली आपण इथून पुढचं हे तंत्रज्ञान आपण SV तंत्रज्ञान पूर्ण वापरणार. एकंदरीत आतापर्यंतच्या वापरामुळे तुम्हाला आलेले रिझल्ट तर सांगितलेले आहे. तुम्ही समाधानी आहात का? एकंदरीत पूर्ण समाधानी आहे आणि इथून पुढं चव्हाण साहेब जे काय सांगतील त्या पद्धतीनं वापरायचं आहे. जे काय ते म्हणतील बाबांनो शुगर पण वापरा, साईज बिल्डर वापरा किंवा अजून एखाद्या वेळेस आपण मिस्टर ग्रीन फ्रुटर जे वापरायचं आहे ते वापरायचं आहे. पूर्ण सगळं SV तंत्रज्ञानाचा पूर्ण प्लॉट करायचा आहे. आणि त्याचा एकमेव फायदा असा झाला की SV तंत्रज्ञानामुळे की आपल्या बागाला अजून 47 दिवस झाले एक चिमट वॉटर सोल्युबलची नाही. रासायनिक खताची कोणती काही दिलंच नाही आणि त्याची गरज लागली नाही. महत्वाचं म्हणजे देण्याची गरज लागली नाही. कीटोनच्या आणि मिस्टर मायक्रोच्या 2 स्प्रे आणि ड्रिप केन 59 मुळे जे पानाची साईज आपल्याला पाहिजे तशी वाढ किंवा तजेलदारपणा जो भरपूर आहे, त्यामुळे त्याची ते बाकीच्या खताची वॉटर सोल्युबलची गरज लागली. त्यामुळे तो खर्च पूर्णतः कमी आला. असं त्याच्या दिवस झालं एक चिमट कुठली खताची वगैरे नाही वापरलेच नाही, म्हणजे त्याची गरज लागली. आता न्यूट्रिशनचं झालं. तुम्ही पेस्टिसाइड फंगिसाइडच्या स्प्रे मध्ये तुमची काय बचत झाली? भरपूर बचत झाली. पानाची साईज वाढली, पानाची जाडी वाढली, त्यामुळे पानं रोगाला कमी बळी पडली. त्यामुळे औषधाचं स्प्रे डेली मारावं लागतात. आपण पोंग्या स्टेज पासून एकाड एक स्प्रे चालू, किती वातावरण बदललं तरी स्प्रे सगळं एकाड एक आहे. त्यामुळे औषधामुळे पैसे रेग्युलर डेली औषध घ्यावं लागतं. मागल्या वर्षी घेतलं ते 40-45 दिवसापर्यंत कंटिन्यू औषध होते, पण ह्या वर्षी पोंग्यापासून आपण एकाड एक मारलं. कीटोन आणि मिस्टर मायक्रो वापरल्यापासून आणि ते ड्रिप केन 59 सोडल्यापासून पानात बदल, पानं रोगाला न बळी पडल्यामुळे औषधाचा खर्च पूर्णतः कमी आला. त्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो की SV तंत्रज्ञान खरोखर चांगलं आहे. प्रत्येकाने अवश्य एकदा वापरा. एकदा वापरल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांदा सांगायची गरज नाही. प्रत्येक जण वापरेलच.
असं ही टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी चांगली. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया ऐकली. तर 100% एसवी तंत्रज्ञान हे आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी काम करतं. त्याचबरोबर उत्पादनाची खात्रीशीर वाढ करणारं असे हे तंत्रज्ञान, दर्जेदार तंत्रज्ञान आहे. तर याचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशी नम्र विनंती करतो की 100% आम्ही समृद्ध माती तर शेती या कृषी अभियानांतर्गत पूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे संपूर्ण एसवी टीम. तर प्रत्येकाने आपापल्या भागामधील एसवी टीम मेंबरशी संपर्क साधावा व आपल्या प्लॉटवरती एसवी तंत्रज्ञानाचा अवश्य वापर करावा. हे वापर केल्यामुळं तुमची जमीन तर समृद्ध होणारच आहे, पण उत्पन्नाची खात्रीशीर वाढ होणार आहे आणि एकूणच एवढं करत असताना तुमचा खर्चही कमी होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी याचा विचार करून एसवी तंत्रज्ञानाचा 100% वापर करावा अशी मी विनंती करतो. इथून पुढेही या प्लॉटचे वेळोवेळी आपण रिझल्ट पाहण्यासाठी व्हिडिओ बनवणार आहोत. तर धन्यवाद. Can burn the समृद्ध very माती world. तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.